नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. इथे घराच्या चाव्या ह्या प्रियाला मिळाल्यानंतर सायली इथे सगळ्यात जास्त व्हायलंट झालेली आपल्याला पाहायला मिळणार आणि सगळ्यांसमोर ती म्हणू लागते की ह्या मुलीची लायकी नसताना याला घराच्या चाव्या देणं म्हणजे ह्या घरावरती संकट आणण्यासारखं आहे आणि ह्या घराच्या संरक्षणासाठी मी इथे कायम खंबीरपणे उभी राहणार. ह्या चाव्या मी ह्या प्रियाला मिळवू देणार नाही म्हणजे नाही, हा माझा हक्क आहे, मी कुणालाही देणार नाही असं म्हणत ती चाव्या खेचू लागते. बघता बघता दोघींमध्ये जास्त वाद वाढत जातो. सायली तिचे केस घट्ट धरून ओढू लागते. ह्याच गोष्टीचा राग येऊन तीही तिचे केस ओढू लागते. दोघींमध्ये जवळजवळ मारामारी सुरू झालेली असते आणि त्या सगळ्या गडबडीत सायलीने इतके कचकन केस ओढवलेले असतात ना प्रियाचे, हातामध्ये 4 केसही आलेले असतात आणि मग लगेचच सायली तिचा प्लॅन चेंज करते, चाव्या घेते आणि तिच्या खोलीत निघून जाते आणि ह्या चाव्यांवर अजिबात कोणी नजर टाकायची नाही, ह्या माझ्या आहे असं म्हणून वर निघून जाते. ही गोष्ट आता अश्विनला अजिबात पटलेली नसते आणि तो म्हणू लागतो की अर्जुनला, हे बघ तुझी बायको कशी विक्षिप्त वागत आहे, तिचं स्वार्थीपणा सगळ्यांसमोर आपल्याला दिसत आहे, तिचं वागणं मला काही पटलेलं नाही, तुझ्या बायकोला तू समजून सांग, माझ्या बायकोची माफीही मागायला सांग, तिने आज खूप जास्त केलेला आहे आणि माझ्या बायकोवरती हातही उगारलेला आहे, ह्या गोष्टीचा मला राग आला आहे असं म्हणून तो आता सगळ्या घरांसमोर अर्जुनला दम देऊ लागतो. अर्जुन संतापतो, सायलीला जाब विचारण्यासाठी जातो, हे तू का वागली असं. मग ती म्हणू लागते, हे बघा मी काय आणलं आहे, प्रियाची केस आपल्याला हवे होते ना DNA टेस्टसाठी. मी भांडण करता करता तिचे केस उपटले आणि लगेच मी प्लॅन चेंज करून भांडण संपवलं. कशी वाटली माझी आयडिया. सायली 2.2 जागी झाली असं म्हणत अर्जुन तिचं कौतुक करू लागतो. खाली मात्र प्रियाचा भोंगा पसरलेला असतो. प्रिया म्हणू लागते की आई बाबा तुम्ही काहीतरी तिला शिक्षा द्यायलाच हवी, तिने माझ्यावरती आज हात उगारला, बघितलं ना कशी वागली, ती नेहमी अशीच वागायची, मधुभाऊंसमोर पण अशीच वागायची, मला आश्रमात पण खूप त्रास दिला आहे तिने, असं सगळं बोलून सिंपती ती मिळवत असते. ह्या गोष्टीने अश्विनलाही वाईट वाटतं आणि म्हणू लागतो, आईबाबांना खरंच तुम्ही आता वहिनीला काहीतरी म्हणायला हवं, आता मला सहन होत नाही आहे, ती जास्तच करायला लागली आहे असं म्हणत तोही सायली विरोधात बोलू लागतो. प्रिया मात्र आता रडत असते. तर इथे खरंच कल्पना म्हणू लागते की सायली ह्या घराच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे, तिला अजिबात सहन होत नाही घराच्या बाबतीत काही निर्णय घेतलेले, त्याच्यामुळे तिने जर काही केलं असेल तर आम्हीही तिला काही म्हणू शकत नाही, तिचा ह्या घरावर किती जीव आहे माहिती आहे ना, आता तूच बाई माघार घे असं म्हणत कल्पना तिला समजूतदारपणा दाखवायला लावते. इकडे मात्र आता सायली आणि अर्जुन प्लॅन करत आहे की आपल्याला प्रतिमा आत्या आणि मैनाचेही केस हवे आहे, पण प्रतिमा आत्याचे केस मिळवायचे कसे. योगायोगाने त्याच वेळेला प्रतिमा आत्याने फोन केला आणि मग फोनवर प्रतिमा म्हणू लागते की मला माझ्या मुलीसोबत वेळ घालवायचा आहे, रविराज 2 दिवसासाठी कोल्हापूरला गेले तर मी माझ्या मुलीला आज निवांत घरी बोलवावं असं ठरवले, कारण रविराजला आवडत नाही तिला मी बोलवलेलं, मग आज आपण तिघीजणी मिळून दिवसभर वेळ घालवायचा का. सायली लगेच तिला म्हणू लागते की हो आयडिया खूप चांगली आहे, अगोदर तुम्ही तिला बोलवा, तिच्यासोबत थोडा वेळ घालवा, थोड्या वेळानंतर मी येईल, जर ह्या एकदम सोबतच जर आलो तर तिला डाऊट येईल, मी अचानक आले असं आपण दाखवूया. ही गोष्ट प्रतिमालाही पटते आणि मग ठरल्याप्रमाणे प्रतिमा तिला फोन करायचं ठरवते. अर्जुन म्हणतो, आता तू तिथे जाऊन केस कशी मिळवशील, प्रतिमा त्याला डायरेक्ट कशी म्हणशील की तुझी केस दे DNA टेस्टसाठी, आपण हे सगळं कोणाला सांगू नाही शकणार, तर काहीतरी युक्ती करून मी प्रतिमा त्याची केस मिळवते असं सायली जेव्हा म्हणते आणि मग पुढे काय प्लॅन आहे तो सगळा काही तयार करायला दोघंजणं सुरुवात करतात. मैनाचे केस आणण्यासाठी इथे सायली अर्जुनला जायला सांगते आणि मी प्रतिमात्याचे केस आणते. सगळ्या पिशव्यांवरती व्यवस्थित नावं टाकली जातात. प्रियाचे केस मिळाले आहे ती व्यवस्थित कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवली गेलेली असतात आणि इथे प्रतिमा आत्याचे केस आता सायली आणणार आणि मैनाचे अर्जुन आणणार. ठरल्याप्रमाणे आता ते कामालाही लागतात. इथे खूप दुखतं आहे म्हणून प्रिया आरडाओरडा करते. अश्विन तिला रूममध्ये आराम करायला चल असं म्हणून घेऊन जातो. प्रिया खोलीत गेल्यानंतर कल्पनाला काही हसू आवरेना, खदा खदा फिदी फिदी इतकी हसते आणि हे सगळे पाहून अस्मिताला फार विचित्र वाटतं की एवढं घरात रामायण महाभारत घडले आणि तुम्ही तिघंजण हसतायत. तरी ते कल्पना म्हणू लागते की हा सगळं सायलीचा प्लॅन होता, माहीत नाही का करायला सांगते, पण सायलीने आम्हाला याच्या आधीच कल्पना दिली होती, पण ती असं वागेल असं नव्हतं वाटलं आम्हाला, फक्त तिने चाव्या द्यायचं असं सांगितलं होतं, पण जर हे दोघं मिळून काहीतरी करताय, काहीतरी चाललं आहे त्यांचं, तर आम्ही त्यांना साथ देणार आणि अर्जुन आणि सायलीवर कधीही अविश्वास दाखवत नाही आम्ही. त्यांनी आजपर्यंत ह्या घरासाठी जितके निर्णय घेतले ते ह्या घराच्या भल्यासाठीच घेतले, आत्ताही तसंच काहीतरी असेल म्हणून ते आम्हाला सगळं सांगत नाही, पण ते जसं जसं सांगतात तसं तसं आम्ही करणार.
इकडे आता साक्षीला फारच उताविळता वाढत चालल्यामुळे तिला सचिनची आठवण येत असते. ती फोन करून त्याला म्हणू लागते की मला आत्ताच्या आत्ता भेटायला मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तो तिला म्हणू लागतो की मी सध्या इथे अडकलो आहे, मला थोड्या दिवस इथे नाटक करावं लागेल, तू मला भेटण्याचा हट्ट करू नकोस. पण ती काही केलं ऐकायला तयार नाही. सचिन, तू माझ्याशी बोल, माझा फोन कट करू नको, तू माझ्याशी बोलतही नाही, तू तुझ्या बायको आणि मुलामध्ये जास्त रमला आहे का, त्यांच्यावर जास्त प्रेम करायला लागलं आहे का, असे काय काय प्रश्न ती विचारू लागते. सचिन तिला म्हणत असतो की आता मी फक्त तुझा विचार करतोय, आता थोड्या वेळ इथे मला नाटक तर करावं लागेल ना, मी तुला नंतर कॉल करतो, बाळ उठलंय रडतंय त्याला घेतो मी, असं म्हणत फोन कट करतो. ह्या गोष्टीने इथे साक्षीचा संताप झालेला असतो की माझा फोन ह्या मूर्ख माणसाने कट केला, माझ्याकडनं एवढे पैसे घेतले आणि पळून जायची नाटकं करतोय, बायकोचं जास्तच याला पुळकायला लागलाय, आत्ताच जाऊन त्याच्याकडे बघते, असं म्हणत तिच्या डोक्यात आता काय प्लॅन आहे तो आता पुढे पाहायला मिळणार. इकडे मात्र प्रियाला अश्विन म्हणतोच की मी तुला सोडून कुठं जाणार नाही, आज दिवसभर इथेच थांबतो. तितक्यात ना ती म्हणते नाही तुम्ही जा. तर इथे प्रतिमाचा कॉल येतो. मग प्रतिमा का फोन करते, कधी करत तर नाही. इथे सायलीने तिचे कान भरले वाटतं, लगेच फोन आला आहे असा अश्विन म्हणू लागतो. पण फोन उचल आणि बोल, काय बोलता येत ते. प्रतिमा इथे काळजीपोटी मुलीला म्हणू लागते की मला तुझी फार आठवण येते, आज मी ठरवलं आहे माझ्या मुलीला माहेरपणाला बोलवायचं, तर तू आज दिवसभर माझ्यासोबत वेळ घालवायला येशील का. असं म्हटल्यानंतर प्रियाच्या मनात लाडूच फुटला. असं कसं शक्य झालं, माझी जादू चालली की काय. ह्या किल्लेदारांवरती पण माझी चांगल्या वागण्याची प्रतिमा चांगलीच उमटलेली दिसते. कल्पनाने सांगितलं की तू घरात सगळ्यांचं मन जिंकते, मला खूप अभिमान वाटतो असंही प्रतिमा म्हणते. आणि आज जेवायला आपण खूप गप्पा मारूया असंही बोलते. आणि अश्विन म्हणतो बघितलंस, तुझ्या चांगुलपणाने आपल्या घरातली माणसं तर तुझ्या बाजूने आलीच आली, आता तुझी माहेरची माणसं तुला प्रेम करू लागले, असंच चांगलं वागत राहा, सगळ्यांचं प्रेम तुला मिळेल, म्हणून अश्विन तिचं कौतुक करत असतो. इकडे अर्जुन गेलेला असतो मैनावतीकडे आणि तिला सांगू लागतो की तुझी DNA टेस्टसाठी केस हवे. तर ती म्हणते कशाला DNA वगैरे करायचं, मी आहे ना, मी सांगेल सगळ्यांना ही माझी पोटची मुलगी आहे. पण इथे अर्जुन सांगू लागतो हे बघा, आपल्याला माहिती आहे ती तुमची मुलगी आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध करायला हव्या, त्याच्यासाठी काही रिपोर्ट्स बनवायला हवे, ज्यामुळे आपण सगळ्यांसमोर हे सिद्ध करू शकतो की ती तुमचीच मुलगी आहे, हो की नाही. मग आता हे करायचं असेल तर तुम्हाला तुमची केस द्यावी लागेल. मग मैना आपल्या केसात हात घालून 2-4 केस काढते आणि अर्जुनकडे देते. इकडे मात्र अस्मिता तिच्या नवऱ्याला विनवण्या करू जाम झालेली दिसेल, कारण ती म्हणू लागते की तू माझ्यावर सतत राग भरत आहे, माझं कार्ड चालत नाही, या गोष्टीचा राग तू माझ्यावर का काढतोय, तुला काय वाटतं मी मुद्दाम तुला पैसे देत नाही आहे का. पण इथे तो सांगू लागतो मला ना असं वाटतंय तुझा भाऊ आणि वडील हे सगळं मुद्दाम करताय, कारण बँक अकाउंट ते फ्रीज करू शकतात तुझे, कारण ते त्यांचा मोठेपणाचा वापर करू शकता. त्यांनी तुझ्या बँकेचे अकाउंट बंद केले नसेल ना, कारण त्यांना कळलं असेल तुझ्या बँकेच्या अकाउंटमधनं मी पैसे मागतोय. खरंच तू किती भोळी आहे, तू ना या घरात पहिले किती मान मिळवायची, सगळेजण तुला किती जीव लावायचे, प्रेम करायचे, पण जेव्हापासून तू मला साथ द्यायला लागली या घरात तुझा मान कमी होताना मला दिसतोय आणि तुझ्या या घरात झालेला पाणउताराही मला दिसतोय, तुला हे कळत नाही, तू फार भोळी आहेस गं. असं म्हणत सचिन ह्या हलक्या कानाच्या अस्मिताचे कान भरू लागतो आणि अस्मिताला आता ते खरं खरं वाटू लागलेलं आहे. खरंच असं असू शकतं का. आता इथे या सगळ्या गोष्टीचा फायदा तो करणार, अस्मिताला चिडवून देणार आणि अस्मिता लगेच पैशांची मागणी करणार आणि ते पैसे तिला मिळायला सचिन त्या पैशांवरती डाव मारणार. हा त्याचा डाव यशस्वी होऊ देतील अर्जुन आणि सायली, हे तर पुढेच पाहायला मिळणार. इकडे प्रतिमाने आपल्या मुलीसाठी एकदम झक्कास असा बेत राखलेला असतो, जेवणाची इतकी सुंदर तयारी केलेली असते, पण ह्या मुलीला त्याचं कौतुक असेल तर ना, त्या ताटावर बसल्या ती म्हणू लागते काय गं, घरात पण हेच वरण भात, एक सुकी भाजी आणि हे सॅलेड, मला हे खाऊन ना एकदम कंटाळा आला आहे आणि मला वाटलं होतं आज तुझ्याकडे येणार म्हटल्यावर पिझ्झा बर्गर असं काहीतरी खायला मिळेल. लगेचच प्रतिमा निराश होते. सुमन म्हणू लागते की बाळा तू आधी सांगितलं असतं तर आपण तेच केलं असतं ना, पण ठीक आहे आता घेते खाऊन, असं म्हणत प्रिया 2-4 घास माखत खाऊ लागते. मोबाईल चालू करते आणि मोबाईलमध्येच तिचं निम्म्याच्यावर लक्ष असतं. फ्रूट सॅलेड लहानपणी तन्वीला फार आवडायचं म्हणून प्रतिमाने बनवलेलं असतं, पण इथे सगळ्यात पहिले तीच वाटी काढून बाहेर पिचकटलेली असते ह्या प्रियाने. म्हणू लागते की याच्यात फार कॅलरीज आहे, मी नाही खाणार. इकडे अर्जुन सायलीला फोन करून सांगू लागतो की मैनावतीने तिची केस DNA टेस्टसाठी दिलेली आहे, आता फक्त प्रतिमा त्याची बाकी आहे, तू लवकरात लवकर त्याची काहीतरी व्यवस्था कर, म्हणजे लगेच संध्याकाळी ते आपल्या टेस्टला देता येतील आणि आपलं काम लवकरात लवकर सुरू होईल आणि हा सगळा जो प्रकार आहे तो आपल्याला लवकर संपवता येईल. हे सगळं ऐकल्यानंतर मी चाललेच आहे सायली, असं अर्जुनला म्हणते प्रतिमा त्यांच्या घरी आणि काहीतरी करून लवकरात लवकर केस मिळवते.
जेवण वगैरे झाल्यावर आपल्या लाडक्या लेकीशी प्रतिमा गप्पा मारायला बसते. पण लाडकी लेक काही केल्या फोनमधनं बाहेर यायलाच तयार नाही. सतत फोनमध्ये तिचं डोकवलेलं असतं. सुमन सारखी म्हणत असते की आईसोबत गप्पा मार ना, तर ती म्हणते मला फार बोर होते, मला ना फोन पाहू द्या. तर आई तिला म्हणू लागते की तुझ्या केसात तेल लावू देते, तुला बरं वाटेल. नाही नाही म्हणताही सुमनने तिला जबरदस्ती बसवलेलं असतं. घरातल्या काही गोष्टी विचारायला जेव्हा प्रतिमा सुरुवात करते तर ती म्हणते मला फार बोर होतं, मला काही विचारू नको, मला गप्पाच नाही मारायच्या. मग त्याच वेळेला समोरून सायली आलेली पाहिल्यानंतर इथे प्रतिमा आणि सुमनच्या चेहऱ्यावर एकदम छान प्रसन्नता आली. हे पाहून प्रियाचा संताप होतो आणि तू इथे कशाला आली असा जाब सायलीला ती विचारू लागते. माझ्या आईवडिलांचं घर आहे ना. तर ती म्हणू लागते की तुझ्या आईवडिलांचं घर जरी असलं तरी तुझ्या आईवडिलांनी मला लेक मानले, त्यामुळे ह्या घरावर तुझा जितका अधिकार आहे तितका माझाही आहे. माझ्या आईला भेटायला मी कधीही येऊ शकते. आणि त्याच वेळेला सुमन हट्ट करते की जेवणच कर. पण सायली इथे म्हणते की मी जेवण करून आले आहे, मग फ्रूट सॅलेड तरी खा असा हट्ट करू लागते सुमन. आणि ते फ्रूट सॅलेड आणायला सुमन जाते. इथे प्रिया नाटकं करू लागते की माझी आई किती प्रेम करते माझ्यावर, बघा ना माझ्या केसात तेल लावून देते, आज किती माझे लाड केले. इथे सायली टोमणं मारू लागते प्रतिमा त्या तुमची मुलगी तुम्हाला किती त्रास देते, तरी किती जीव लावता तो तुम्ही तिला. मग दोघीही एकमेकींकडे रागारागाने सायली आणि प्रिया पाहत असतात. त्याच वेळेला सुमनने फ्रूट सॅलेड दिल्यानंतर ते खाऊन इथे प्रतिमा आत्याला सायली विचारू लागते किती सुंदर बनलं आहे, काय काय टाकलं आहे तुम्ही ह्या फ्रूट सॅलेडमध्ये, मला खूप आवडली, अशी चव कधी मी खाल्लेलीच नाही आहे. तर सुमन म्हणू लागते की ही आईच्या मायाची चव आहे गं, आईने बनवलं आहे ना. खरंच किती छान बॉन्डिंग आहे ह्या मायलेकींची, हे सगळ्यांसमोर कधी उघड होणार. पुढील भागात येणार महा ट्विस्ट आणि तो पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार. सचिनला भेटायला उतावीळ झालेली प्रिया साक्षी पोचली ही सुभेदारांच्या घराच्या बाहेर. आता ती पकडल्या जाणार का? सायली इथे प्रतिमात्यांच्या केसात तेल लावण्यासाठी बसते आणि बघता बघता तिच्या हातात 3-4 प्रतिमात्याचे केसही लागतात. ते केस मग ती जपून ठेवते आणि बॅगेत ठेवत असताना मुद्दामच प्रिया तिच्या अंगावरती धक्का देऊन पडू लागते. तर आपली सायली तिची पर्स घट्ट पकडून ठेवते. तर ही घट्ट पर्स पकडून का चालली आहे, ह्या पर्समध्ये काय आहे हा प्रश्न आता प्रियाला पडला आहे. पर्स उघडून पाहण्याचा मोहही तिला झाला आहे. आता पुढील भागात ती आपल्याला पर्स चोरतानाही दिसेल. इथे मात्र आता महा ट्विस्ट आला आहे. साक्षी प्रियाला दिसली आहे. आता साक्षीला कसं लपवायचं, प्रिया पुढे टेन्शन उभं आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा.